ते मारत नाही ना तुमचं म्हैस? मग त्याला पकडायचं म्हणलं त्या म्हशीला बाजूला काढावं लागेल ना मला. थांबा, येऊ द्या, पुढे येऊ द्या त्याला. पुढे चाललंय इकडे चाललंय असं. हट हॅलो म्हशीचं काही पाय वगैरे नाही पडला त्याच्यावर. मला एकच भीती की ह्यांनी नको मारायला. आणि दिसलं कसं आला कुठे नेमका हा? थांबा. दादांचा गोठा आहे, खूप फेमस आहे. म्हणजे मी स्वतः इथूनच दूध घेत असते दादांकडून. तर हा तस्कर साप आहे, विषारी नाही आहे. बिनविषारी आहे साप, विषारी नाही आहे. मेन म्हणजे साप कुठलाच दूध नाही पित, हे पण लक्षात राहू द्या. नाही तर तुम्हाला वाटून गोठ्यात आला म्हणजे दूध नाही. कुठलाच साप दूध नाही पित, ते मांसाहारी असतात. तर तस्कर साप पकडले बघू शकता. आता जसा पावसाळा चालू होईल तसं तुम्हाला हे साप बघायला भेटणार आहेत. तस्कर जातीचा बिनविषारी, इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकेट स्नेक बोललं जाते याला. आणि झालं असं की नेमकं मी दादांच्या डेअरीमध्ये दूध घ्यायला आले आणि दादा म्हटलं की साप निघालाय. असं एवढं म्हणजे आमचं टायमिंग मॅच झालं आणि लगेच 2 मिनिटात येऊन हा साप रेस्क्यू झाला. आणि एखाद्या म्हशीचा वगैरे पाय वगैरे पडला असता तर म्हशीला चावला असता, पण झालं काहीच नसतं कारण साप बिनविषारी आहे. तर ठीक आहे, साप पण वाचला आणि बरं झालं भेटला म्हणून. आता त्याला पॅक करते, तुम्ही पण काळजी घ्या. पण घाबरण्यासारखं काय नाही कारण ते बिनविषारी आहे. चुकून आला असेल करते पॅकाला. इकडे साप बघायचं ती कशी बघते सापाला. बरं पाहिलं कोणा घेतला तसं सुरुवातीला दिसलं कोणाला? उछाल करके भागा ऐसी करके। अच्छा पहले आप ही को दिखा सांप इधर है करके। ठीक है कोई बात नहीं। झाकण कुठे लादायचं काय? पिशवी नाही आणली मी नेमकीच, माझं गडबड होते. दूध नाही लावलं त्याने. दूध घ्यायला आलतो तुमच्या डेअरीवर आणि तुम्ही आणलं इकडे साप पकडायला. कसं काय लगेच आल्या? दूध नाही लावलं. पॅक झालंय कारण पिशवी नाही आणली. सहज चालते घरामधून, पिशवी वगैरे काय नव्हती आता सोबत. नंतर पिशवीमध्ये टाकते मी, बरणीत काय ठेवणार नाही त्याला.